मी आहे एवढं म्हणणं आमच्यासाठी पुरेसं आहे प्रिय. बाकी सर्व गोष्टी पुरवणारा आमचा स्वर्गीय बाप आहे. आमच्या तोंडातले शब्द, आम्हाला लागणारं धैर्य, आम्हाला लागणारे ज्ञान, चातुर्य, बुद्धी सगळं काही परमेश्वर पुरवतो प्रिय. आम्ही उपलब्ध आहोत हे दाखवणं फार गरजेचं आहे. परमेश्वरचे आभार मानतो बहीण सविता आणि सियोन यांच्यासाठी देखील की त्यांनी सुंदर असं उपकार स्त्रीचं गीत गायलं आणि त्याबरोबरीनं मध्यस्थीची प्रार्थना देखील केली. आशीर्वादित कुटुंब आहे. देवाचं निवडलेलं कुटुंब आहे आणि देवाने या कुटुंबाला त्याच्या पंखाखाली नेहमी ठेवावं. परमेश्वरानं या कुटुंबाला देवठणीवर ठेवलेल्या देवाप्रमाणे करावं, अशासाठी की त्यांच्याद्वारे देवाचा प्रकाश आजूबाजूच्या लोकांपर्यंत पोहोचेल. आणि जी अडखळणं, जे काही समस्या अडचणी असतील त्या सर्व परमेश्वराने त्यांच्यापासून दूर कराव्या आणि त्याचं गौरव करून घ्यावं. हालेलुया. आपण आपल्या मननाकडे वळूयात प्रियांनो. आपण पौलाचे करिंथकरास दुसरे पत्र याच्या 10व्या अध्यायाचा शेवट केलेला आहे. 11व्या अध्यायामध्ये आपण आहोत, पण पुढे जाण्याच्या आधी आपण शास्त्र भाग पाठांतर जे काही आपला उपक्रम आहे त्या उपक्रमाकडे जाणार आहोत. आणि आज जे पवित्र शास्त्र अध्याय तोंडपाठ करून दाखवणारे जे सदस्य आहेत आपल्यामधले, त्यांची नावं मी वाचून दाखवतो. मनीषा राऊत आहेत, सुनीता समुद्रे आहेत, शारदा मावशी आहेत, यश थोरात आहे आणि आत्मिका सपकाळ हे बाळ देखील आहे. तर ही 5 नावं, आज हे 5 सदस्य त्यांनी जो शास्त्रभाग तोंडपाठ केलेला आहे त्याच्यावरती बोलणार आहेत. तर मी पुढील वेळ त्यांच्याकडे देतो. मला वाटतं की पहिल्यांदा मनीषा राऊत आंटी असतील तर ताई असतील तर त्यांनी स्तोत्रसंहिता 84 हा शास्त्रभाग निवडलेला आहे. तर त्यांनी तो ताईंनी बोलून दाखवावा, पाठ करून दाखवावा अशी मी त्यांना विनंती करतो. प्रेज द लॉर्ड सर्वांना. धन्यवाद मला संधी दिल्याबद्दल पाठांतरासाठी. मी बोलून दाखवते. मी हिंदीमध्ये बोलते, माझं हिंदीमध्ये पाठांतर आहे. हे सेनाओं के यहोवा परमेश्वर, तेरे निवास क्या ही प्रिय है। मेरा प्राण तेरे आंगनों की अभिलाषा करते करते मूर्छित हो चला। मेरा तन मन दोनों जीवित ईश्वर को पुकार रहे हैं। हे सेनाओं के यहोवा परमेश्वर, हे राजा, हे मेरे परमेश्वर, तेरी वेदियों में गोरोए ने अपना बसेरा और सुपाबेनी में घोंसला बना लिया है, जिसमें उसके बच्चे निवास करे। अ, अ, क्या ही धन्य है वे जो तेरे भवन में रहते हैं। वे तेरी स्तुति निरंतर करते रहेंगे। क्या ही धन्य है वे जो मनुष्य जो तुझसे शक्ति पाता है, और वे जिनको सिय्योन की सड़क की सुधि रहती है। वे रोने की तराई में जाते हुए सोतों का स्थान वे रोने की तराई में जाते हुए सोतों का स्थान बना लेते हैं। और और बरसात की अगली वृष्टि में आशीष ही आशीष उपज जाती है। वे बल पर बल प्राप्त करते जाते हैं। और उनमें से हर एक जन सिय्योन में परमेश्वर को अपना मुंह दिखाएगा। हे सेनाओं के यहोवा परमेश्वर, मेरी प्रार्थना को सुन, और हे याकूब के परमेश्वर कान लगा। हे मेरे परमेश्वर, हे मेरी ढाल, दृष्टि कर और तेरे अभिषिक्त का मुख देख। अभिषिक्त का मुख देख, क्योंकि तेरे आंगनों में का एक दिन कई के 1000 दिन से उत्तम है। दुष्टों के डेरों में वास करने से अपने परमेश्वर के निवास में अपने परमेश्वर के भवन में वास करना ही मुझको अधिक अधिक भाता है। क्योंकि हे यहोवा परमेश्वर, हे सेनाओं के यहोवा परमेश्वर, तू सूर्य और ढाल है। यहोवा अनुग्रह करेगा और महिमा देगा। यहोवा अनुग्रह करे और महिमा देगा। जो मनुष्य खरी चाल चलता है, उनसे वह कोई अच्छा पदार्थ रखना छोड़ेगा। हे सेनाओं के यहोवा परमेश्वर, हे सेनाओं के यहोवा परमेश्वर,
जो मनुष्य हाँ, जो मनुष्य ऐसा है ना कि यहोवा परमेश्वर जो sorry, जो मनुष्य तुझ पर भरोसा रखता, क्या ही धन्य है वो मनुष्य जो तुझ पर भरोसा रखता है. हालेलुया. कशाची स्तुती अ, असो. या गवाही देऊ इच्छिते. हा. जेव्हा मम्मीने सांगितलं मला की मनन वचन करणार का, तर मग मला वाटलं की मला कदाचित भजन संगीत 91 देतील वगैरे, पण मम्मी बोलले तुला पण कुठलं द्यायचं असेल तर तू देऊ शकते. तर तेव्हा मी विचार केला की मी भजन संगीत 101 घेते. मला ते खूप आवडतं आणि मला असं वाटतं की ते करू मी, असं मला वाटलेलं. पण संदेश भाऊंनी मला 84 दिलं. तर मला ते वचनाविषयी काही माहिती नव्हतं. म्हणजे वाचलेलं असेल पण कधी असं त्याचा विषय हे नव्हतं. पण ज्या दिवशी मला त्यांनी ते वचन दिलं, त्याच दिवशी मी मम्मी सोबत त्याच विषयी असे म्हणजे ते वचनाच्या सुसंगती प्रमाणेच मम्मी सोबत माझी बातचीत झाली होती. तर ते वचन आणि ते भजन संगीता 84 मला खूप आवडलं आणि अध्ययन करून मला खूप आनंद झाला त्या गोष्टीचा की हा करू शकतो आपण पण पाठांतर केले पाहिजे वचन. मला ती गोष्ट खूप आवडली. मी खूप खूप धन्यवाद करते संदेश भाऊंना, सतीश भाऊंना, सुजाता ताईंना, सर्वांना, सगळे जे परिवार जुडतात त्यांच्यासाठी पण धन्यवाद. मला वचन हालेलुया. करायसाठी. परमेश्वराची स्तुती असो. स्तोत्र संहिता 84 त्यांनी तोंडपाठ करून दाखवलं आणि फार आनंदाची बाब आहे प्रियांनो. जेव्हा ही स्तोत्र किंवा देवाचं वचन आम्ही मुखोद्गत करतो किंवा पाठांतर करतो, आम्ही लक्षात ठेवतो, तेव्हा मला खात्री आहे की प्रियांनो येणाऱ्या दिवसांमध्ये त्या वचनाचा काही ना काही उपयोग, काही ना काही आशीर्वाद आम्ही उपभोगल्याशिवाय राहणार नाही. जितका अधिक वेळ आम्ही त्याच्यामध्ये घडून जाऊ, जितका अधिक वेळ आम्ही ते पाठांतर करण्यामध्ये घडून जाऊ, तितका आम्ही आशीर्वादित होत राहू प्रियांनो. आणि मग या वचनामध्ये आम्हाला एक गोष्ट फार सुंदर सांगितले की खरोखर तुझ्या अंगणातील एक दिवस हा सहस्त्र दिवसांपेक्षा उत्तम आहे. हालेलुया. त्याच्या अंगणात एक दिवस, त्याच्या बरोबरीचे, त्याच्या सहवासातले काही क्षण हे अनेक क्षणांपेक्षा, अनेक दिवसांपेक्षा फार इष्ट आणि आशीर्वादित आहेत प्रियांनो. हालेलुया. देवाचे आभार मानतो की ताईने सुंदर असं स्तोत्र यावेळेला पाठ करून आम्हा सगळ्यांना ऐकवलं. पुढील वेळ आपली बहीण सुनीता समुद्र याच्याकडे देतो. ती स्तोत्र संहिता 3रा अध्याय आपल्याला तिनं जो पाठ केलेला आहे ती म्हणून दाखवणार आहे. प्रेज द लॉर्ड. स्तोत्र संहिता 3. हे परमेश्वरा, माझे शत्रू कितीतरी झालेले आहेत, मजवर उठलेले बहुत आहेत. याला देवाच्या ठाई तारण नाही असे माझ्या जीवाविषयी म्हणणारे पुष्कळ जण आहेत. तरी हे परमेश्वरा, तू माझ्या भोवती कवच आहेस. तू माझे गौरव, माझे डोके वर करणारा आहेस. मी परमेश्वराचा धावा करतो तेव्हा तो आपल्या पवित्र डोंगरातून माझे ऐकतो. मी अंग टाकले तेव्हा झोपी गेलो. मी जागा झालो कारण परमेश्वराचा मला आश्रय आहे. लाखो लोकांनी मला गराडा घातला आहे, तरी मी भयप्रद असा होणार नाही. तरी हे परमेश्वरा उठ, हे माझ्या देवा मला तार, कारण तू माझ्या शत्रूंच्या तोंडात मारिले आहे, दुर्जनांचे दात पाडिले आहेत. तारण हे परमेश्वराच्या हातून होते. तुझ्या लोकांना तुझा आशीर्वाद लाभ. आमेन. हालेलुया. परमेश्वराची स्तुती असो प्रियांनो. स्तोत्र संहिता याचा 3रा अध्याय, पूर्ण अध्याय प्रातःकाळची देवावरील श्रद्धासूचक प्रार्थना. आणि हा अध्याय प्रियांनो आपल्या बहिणीने अगदी तोंडपाठ करून दाखवला आणि त्याबद्दल तिचे आभार मानतो. आणि मला देखील आनंद होतो की अशी वचनं आपोआप पटापट 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 जेव्हा तोंडातून बाहेर पडायला लागतात प्रियांनो. बऱ्याचदा मंडळीमध्ये असताना काही लोकांना मी स्तोत्र वाचन करण्यासाठी पुढे बोलवतो आणि स्तोत्र वाचन करत असताना सुद्धा, म्हणजे बघून स्तोत्र वाचत असताना सुद्धा बऱ्याच लोकांची घाबरगुंडी उडते किंवा थोडासा थरकाप उडतो, थोडेसे घाबरलेले लोक असतात. परंतु आम्ही पाठ करून जेव्हा न पाहता ही स्तोत्र अशी म्हणून दाखवतो तेव्हा ही फार आशीर्वादाची वेळ आहे प्रियांनो. हालेलुया. देवाचेच आभार मानूयात की देवापाणी आपल्याला ही कृपा पुरवलेली आहे किंवा हा एक अत्यंत चांगला असा एक विचार तुमच्या माझ्या मनाला देवापाने दिलेला आहे. हालेलुया. पुढील वेळ आपल्यामध्ये शारदा मावशी आहेत. शारदा मावशी जॉईन झाल्या आहेत. मावशी तुम्ही हालेलुया. आहात? हा, येस. आहे. एक येस. मिनिट. शारदा मावशी, तुम्ही 1 करीन त्याचा 13वा अध्याय पाठ हा केलेला हा. आहे. हो हो. पुढील वेळ एक मिनिट. तुमच्याकडे देतो. हा, हालेलुया.
राधामावशी व्हिडिओ चालू करता येईल तुम्हाला? हा, करते ना. येस, थँक्यू. माझा खूप आवडता हा अध्याय आहे आणि खरोखर परमेश्वर आपण कधी पण म्हणजे वचन वाचतो, पण ह्या दिवसामध्ये ज्यावेळेस वचन मनन केलं त्यावेळेस आपण म्हणजे मला असं वाटलं की आपल्यामध्ये ते प्रेम आहे का, ते सगळं हे आहे का. खरोखर मी अनुभव केला त्या गोष्टीचा, म्हणजे ते आपण म्हणजे तसे आहोत का म्हणून. आणि खरोखर परमेश्वरांनी देवबाप्पानीच मदत केली ते पाठांतर करायला. आणि मी म्हटलं प्रभू मला आता सहाय्य कर, पवित्र आत्मा बस. आणि एका दिवसामध्ये माझं पाठ झालं, कारण नंतर मला वेळ नाही मिळाला. धन्यवाद परमेश्वराचे. हालेलुया. करीत करास पहिले पत्र 13वा अध्याय. प्रीती हे सर्वोत्कृष्ट दान आहे. मी माणसांच्या आणि देवदूतांच्या भाषांमध्ये बोलत असलो आणि जर माझ्यामध्ये प्रीती नाही तर मी वाजणारी थाळी आणि झंझणारी झांज असं आहे. वाजणारी थाळी आणि झंझणारी झांज असं आहे. जर मला संदेश देण्याची शक्ती असेल आणि मला सर्व विद्या अवगत असतील आणि डोंगर ढळवता येतील एवढा माझा दृढ विश्वास असेल तरी आणि जर माझ्यामध्ये प्रीती नाही तर मी काहीच नाही. माझे सर्व धन अन्नदानार्थ मी अर्पण केले आणि माझे जीवन शरीर हे मी जाळण्यासाठी दिले आणि माझ्यामध्ये प्रीती नाही तर मला काही लाभ नाही. प्रीती सहनशील आहे. प्रीती सहनशील आहे. प्रीती सहनशील आहे. प्रीती बडाई मारत नाही. प्रीती फुगत नाही. प्रीती सहनशील आहे. प्रीती परोपकारी आहे. प्रीती बडाई मारत नाही. प्रीती फुगत नाही. प्रीती अनितीने वागत नाही. प्रीती गौरवशाली, स्वार्थ पाहत नाही. चिडत नाही. अपकार समरत नाही. प्रीती अनितीत आनंद मानत नाही. ती खऱ्या संबंधाने आनंद मानते. प्रीती खऱ्या संबंधाने आनंद मानते. सर्व काही सहन करते. प्रीती एक मिनिट. प्रीती सर्व सहन करते. प्रीती सर्व सहन करते. प्रीती सर्व काही खरे मानण्यास सिद्ध असते. प्रीती सर्वांची आशा धरते. प्रीती सर्व संबंधाने धीर धरते. प्रीती प्रीती अंतर देत नाही. संदेश असले तरी ते संपतील. भाषा असतील तरी ते संपतील. विद्या असेल तरी ती संपेल. पण आपल्याला अतश्य कळते आणि संदेश देता येतो. जे पूर्ण येईल तेव्हा अपूर्णता नष्ट होईल. मी ज्यावेळेस मूल होतो त्यावेळेस मी मुलासारखा बोलत होतो. मुलासारखी माझी बुद्धी होते. मुलासारखे माझे विचार होते. पण आता मी प्रौढ झालो आहे आणि मी पोरपणाच्या गोष्टी सोडल्या आहेत. पण हल्ली आरशात आपल्याला अस्पष्ट असे दिसते. पण आपण नंतर आपण साक्षात पाहू. मला जे आता कळते ते अपूर्ण आहे. परंतु नंतर मला पूर्णपणे कळेल. पूर्णपणे मी समजेल त्या ओळखण्यात. एक मिनिट. मला जसे पूर्णपणे ओळखण्यात आले आहे, पूर्णपणे ओळखता येईल तसे मी तर पूर्णपणे ओळखेल. असा सारांश, विश्वास, आशा, प्रीती हे तिन्ही टिकणारे आहेत आणि त्यात प्रीती सहनशील आहे. आमेन. श्रेष्ठ आहे. हालेलुया. परमेश्वराची स्तुती असो. स्तोत्र संहिता मी ह्याचा 23 अध्याय स्तोत्र संहिता म्हणते. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. मला काही उणे पडणार नाही.
तो मला हिरव्यागार कुर्रात बसवतो, तो मला संत पाण्यावर नेतो, तो माझा जीव ताजा तवाना करतो, तो आपल्या नावासाठी मला नीती मार्गाने चालवतो. मी मी मृत्यू छायेची दरीतूनही जात असले तरी कसल्या अरिष्टाला भिणार नाही, कारण तू माझ्या बरोबर आहेस. तुझी आकडी तुझी काठी मला धीर देतात. माझ्या शत्रूंच्या देखत तू माझ्या पुढे ताट वाढतोस, माझ्या डोक्याला तेलाचा अभिषेक करतोस, माझे पात्र काठोकाठ भरून वाहत आहे. खरोखर आयुष्याचे सर्व दिवस मला इथून पुढे दया आणि कल्याण लाभतील आणि मी परमेश्वराच्या घरात चिरकाल राहील. आमेन. सॉरी या काय हरकत नाही. शारदा मावशी, फार सुंदर तुम्ही पाठांतर केलं. आणि खरं तर असे शास्त्र भाग आहेत ना प्रियांनो, ज्याच्यामध्ये शब्दांची रचना वेगवेगळ्या स्वरूपाची, वेगवेगळ्या पोटीतले जेव्हा शब्द असतात ना, तेव्हा त्याचं पाठांतर करणं जरासं अवघड असतं. स्तोत्रांमध्ये आहे ना, शब्दाची पोत, शब्दाची जात, शब्दांची रचना फार सुंदर प्रकारे, कारण ते एका चालीवरती रचल्यासारखे रचले गेलेले असतात. परंतु जेव्हा पत्र लिहितो ना आपण, किंवा पौलाने जेव्हा लिखाण केलेलं आहे, ते लिखाण वेगवेगळ्या गोष्टीच्या संदर्भाने वेगवेगळे शब्द, वेगवेगळ्या गोष्टी जुळवून आणून त्या ठिकाणी केलेला आहे. आणि मग हा शास्त्र भाग पाठ करणं थोडंसं, मला असं वाटतं वैयक्तिक रीतीने जरासं अवघड जातं बऱ्याचदा. परंतु शारदा मावशी, तुमचे विशेष आभार आणि कौतुक की तुम्ही वेळ घेऊन हा शास्त्रभाग पाठ केलात आणि फार सुंदर रीतीने तो आम्हाला म्हणून दाखवला. त्याचबरोबरीनं स्तोत्रसंहिता 23 देखील तुमचं तोंडपाठ आहे आणि त्याबद्दल तुमचे आभार मानतो. प्रभूमध्ये तुम्हाला देव आशीर्वादित करो. याही पुढे प्रियांनो, जेव्हा जेव्हा आपण अशा प्रकारचा काही उपक्रम घेऊ, तेव्हा शारदा मावशी, त्यांचं कुटुंब आणि त्यांच्यातले सर्व सदस्य यामध्ये सहभागी होतील आणि वेगवेगळ्या प्रकारचे शास्त्रभाग आपल्याला तोंडपाठ असे ऐकायला मिळतील. शारदा मावशी, आशा करतो की तुम्ही याही पुढे या सगळ्या उपक्रमामध्ये हिरिहिरीने सहभागी घ्याल आणि सक्रिय सहभाग दर्शवाल. कारण बऱ्याचदा तुमचा उत्साह जो आहे ना, तो उत्साह आम्हा तरुणांना थोडासा लाजवणारा असा उत्साह आहे, कारण तुम्ही प्रभूमध्ये फार उत्साही आहात, आम्हाला बऱ्याचदा दिसून येतो. हालेलुया. परमेश्वराचे आभार मानूयात प्रियांनो. पुढील वेळ आपल्यामध्ये यश थोरात आहेत, ते स्तोत्रसंहिता याचा 91वा अध्याय हा म्हणून दाखवणार आहेत. यश आहेत आपल्यामध्ये? दादा, त्याला जरा लेट झाले क्लासवरून यायला, तर उद्या संधी देऊ. बरं, हरकत नाहीये. यश आपल्यामध्ये उद्या किंवा त्यांना जेव्हा आपण संधी देऊ तेव्हा ते या स्तोत्रसंहिता याचा 91वा अध्याय आपल्याला त्यावेळेला म्हणून दाखवतील. पुढे आपल्यामध्ये आत्मिका आहे आणि आत्मिका स्तोत्रसंहिता याचा 117वा अध्याय तिने पाठ केला. आत्मिका बाळ आहे आपल्यामध्ये? प्रेज द लॉर्ड. जाति जाति के सब लोगों उसकी यहोवा की स्तुति करो। ए राज्य राज्य के सब लोगों उसकी प्रशंसा करो, क्योंकि उसकी करुणा सदा की है। सदा की है। करुणा हमारे ऊपर प्रबल हुई है। उस करुणा हम पर प्रबल हुई है और यहोवा की सच्चाई सदा की है। या की स्तुति करो। हालेलुया. येस, व्हेरी गुड, व्हेरी गुड. फार सुंदर. परमेश्वराची स्तुती असो प्रियांनो. किती लहान बाळ आहे, परंतु तिनं धैर्य दाखवलं प्रियांनो, आणि ते स्तोत्र तिने पाठ जरूर केलेलं आहे आणि ते तिनं आपल्याला म्हणून दाखवलं. आत्मिका, आम्ही सगळेजण तुझ्यासाठी टाळ्या वाजवतो. खूप छान पाठांतर केलंस आणि अजून पाठांतर कर. देवबाप्पाची वचनं अजून 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 खूप पाठांतर कर आणि देवबाप तुला नक्की आशीर्वादित करेल. तुझ्या शाळेमध्ये, तू खेळत असताना, तू घरात असताना, सगळीकडे परमेश्वर तुला खूप आशीर्वादित करेल. हालेलुया. परमेश्वराचे आभार मानूयात प्रियांनो. आज प्रार्थनेमध्ये जे सहभागी झालेले किंवा ज्यांच्याकडे आजची संधी होती, त्या सर्व 5 सदस्यांपैकी 4 सदस्यांनी त्यांच्याकडे असलेला शास्त्रभाग आपल्याला म्हणून दाखवलेला आहे.
यश थोरात बंधू जे आहेत ते जेव्हा जॉईन होतील किंवा पुढे जेव्हा त्यांना संधी प्राप्त होईल तेव्हा ते स्तोत्र 91 हे बोलून दाखवतील. दादा, मागे गेलेल्या काही सदस्यांना जर शास्त्रभाग बोलून दाखवायचं तर संधी देऊयात का? नक्की सतीश, जर कोणी तयार असेल तर आपण संधी देऊया. काही जण असे पण होते की ज्यांनी एकदा संधी घेतली पण त्यांना पूर्ण शास्त्रभाग म्हणता आला नाही. असे जरी कोणी असतील त्यांना पण संधी देऊ शकतो. हालेलुया. जरूर प्रियानो, मागे तुम्हाला जर शास्त्रभाग पाठांतर झालं नव्हतं किंवा तुम्ही वेळ घेतलात, आज जर तुमची तयारी असेल तर जरूर वेळ घ्या. किंवा तुमच्याकडे शास्त्रभाग होता, तो थोडा मोठा होता, त्यातली काही 10-15 वचनं तुम्ही पाठ केलीत, ती म्हणून दाखवलीत, आणि आज जर पूर्ण शास्त्रभाग तुम्हाला म्हणून दाखवायचा आहे तर तुम्ही आजही वेळ घेऊ शकता. आपल्यापैकी कोणीही ही संधी घ्या आणि तुम्ही पाठ केलेला शास्त्रभाग म्हणून दाखवा. कोणी आहे आपल्यामध्ये? कोणी म्हणू इच्छिता? सतीश, असेही काही आहेत ज्यांनी अजून नावं दिली नाहीये, तर आपण त्यांना पण संधी देऊया. मला वाटतं सायलीचं नाव द्यायचं राहिलं होतं, सायलीचं शास्त्र. आणि अजूनही काही जण आहेत ज्यांनी अजून नावं दिली नाही. आपल्यापैकी कोणी आहे का प्रियांनो की ज्यांचं नाव आलेलं नाहीये किंवा द्यायचं अनावधानानं राहून गेलेलं आहे, किंवा मागच्या काही दिवसांमध्ये आपल्याला प्रार्थनेमध्ये सहभागी होता आलेलं नाही आणि मग आता तुम्ही सहभागी आहात आणि तुम्हाला शास्त्रभाग पाठ करून तो म्हणून दाखवण्याची इच्छा आहे, तर जरूर आपल्याला संधी मिळेल प्रियांनो. आपण आपलं नाव सांगा, बंधू संदेश आपल्याला तो शास्त्रभाग सुचवतील. वेळ घ्या, त्या शास्त्रभागाचं मनन करा, ते पाठांतर करा, मुखोद्गत करा, आणि मग तुम्हाला जेव्हा ते पूर्ण पाठ होईल तेव्हा तुम्ही प्रार्थनेमध्ये सहभागी होऊन तो शास्त्रभाग आपल्या प्रिय भाऊ बहिणींना म्हणून दाखवू शकता. कोणी आहे आपल्यामध्ये असं? सायली, तू घेऊ इच्छितेस एखादा शास्त्रभाग? हॅलो सतीश. हा. हा, तिचं शास्त्रभाग पण घेतलेलं आहे, तिचं तोंड पाठ आहे, पण तिच्या रूम मध्ये अजिबात रेंज येत नाही तिला जॉईन करायला. जेव्हा शास्त्र अच्छा. प्रावीण्य महिन्यात तिनं आम्हाला महिला मंडळाला पाठ म्हणून दाखवलं, तेव्हा इकडे 6 वाजता प्रेयर होती, ग्राउंडवर येऊन तिनं असं म्हणून दाखवलं. त्यामुळे अच्छा. तिथं फार प्रॉब्लेम आहे, त्यामुळे ती प्रेयर पण जॉईन करू शकत नाही आणि रूम मध्ये तिला म्हणता पण येत नाही. 4थ्या फ्लोअरला असल्यामुळं ती तेवढी खाली पण तेवढं रात्री 10 वाजता म्हणजे ग्राउंडवर तिथं बाहेर यायला अलाउडच नाहीये. हरकत हा नाही. आपण प्रॉब्लेम आहे. त्यासाठी जरूर प्रार्थना करूयात की देवापणे जो काही तांत्रिक बिघाड आहे किंवा नेटवर्कचा जो काही इश्यू आहे तो लवकरात लवकर दूर करावा. कारण आपल्या या लेकरानं, आपल्या या बहिणीनं प्रार्थनेमध्ये असावं, परमेश्वराचं वचन तिला ऐकता यावं, त्याचं मनन करता यावं. आणि मला असं वाटतं की विशेषतः आपल्यापासून लांब असताना आपल्या प्रियजनांच्या, विश्वासणाऱ्यांच्या संगतीमध्ये तिला काही वेळ घालवता यावा, यासाठी काकुळतीने परमेश्वराकडे प्रार्थना करूयात. देवबाप नक्की या गोष्टीचं सोल्युशन आपल्याला देईल आणि तिला लवकर आपल्यामध्ये सहभागी होता येईल. अजून कोणी आहे प्रियांनो ज्याला संधी घ्यायची इच्छा आहे किंवा ज्यांना शास्त्रभाग पाठ करण्याची इच्छा आहे, नाव देता आलेलं नाहीये, राहून गेला आहे, असं कोणी आहे? प्रेज द सहभागी लॉर्ड झालेल्या? सतीश. माझ्या हा. मिस्टरांना नाव द्यायचं होतं, येस. तर दादा, त्यांचं तू त्यांचं नाव घेऊन त्यांना एक शास्त्रभाग देशील प्लीज? शारदामावशी, देऊ शास्त्रभाग? हा द्या ना. येस. शारदामावशी, त्यांना आपण स्तोत्रसंहिता 127 देऊया. ओके ओके. 127. हा हालेलुया. हा, हालेलुया. स्तोत्रसंहिता 127 हा अध्याय ते पाठ करतील आणि मग त्यांची तयारी झाली की ते आपल्याला म्हणून दाखवतील. अजून कोणी आहे प्रियांनो आपल्या कुटुंबामधले? पहा, बऱ्याचदा असं होतं की कुटुंबातल्या एका सदस्याचं नाव दिलं गेलेलं आहे. कदाचित आपल्या कुटुंबामध्ये 4, 5, 6, 7 सदस्य असतील आणि जर आज त्यांची इच्छा असेल की आम्हालाही तो शास्त्रभाग म्हणून दाखवायचा आहे, जसं आपल्याला शर्मिला आणखींची साक्ष ऐकायला मिळाली परवाच्या दिवशी मागे, तसं प्रियांनो आपल्या कुटुंबामध्ये सुद्धा ती साक्ष तयार होऊ शकते की कुटुंबातले काही सदस्य कदाचित अशा प्रकारच्या शास्त्र पाठांतर उपक्रमामध्ये या आधी कधी सहभागी त्यांनी झाले नसतील किंवा सहभाग त्यांचा नसेल, परंतु ही एक संधी म्हणून जर त्यांनी घेतली तर देव खात्रीने आशीर्वादित करेल. कोणी आहे आपल्या कुटुंबातून?
ठीक आहे, मला वाटतं की आज सर्व सदस्य झालेले आहेत आणि मग अजूनही तुम्हाला जर तुमचं नाव दिलं गेलेलं नाहीये, धैर्य होत नाहीये, तर आपल्या इतर भावा बहिणींकडे पहा आणि ते ऐकल्यानंतर तुम्हाला खात्रीने प्रेरणा मिळेल किंवा आत्मिकाकडे बघितल्यानंतर मात्र खात्रीने तुम्हाला प्रेरणा मिळेल की एवढं लहानसं बाळ देखील तयारी करत आहे आणि धैर्याने ते वचन पाठ करून आपल्याला दाखवत आहे किंवा सांगत आहे. आपल्याला त्याद्वारे परमेश्वराचा आत्मा नक्कीच सहाय्य आणि मदत करेल प्रियांनो. आपण आपल्या मननाकडे वळूयात. आपल्याला अजून 15-20 मिनिटं आपल्या हातामध्ये आहेत. आपल्या बंधूंनी करिंथरास दुसरे पत्र याचा 10वा अध्याय हा पूर्ण केलेला आहे. त्याचं मनन आपण केलंय प्रियांनो. आणि मग त्या अध्यायामध्ये शेवटच्या काही वचनांमध्ये पौल तुम्हाला मला एक गोष्टी सांगत आहे की पौल म्हणतो की मी मर्यादेच्या पलीकडे जाऊन कधीही कुठल्या गोष्टीची प्रौढी मिरवलेली नाहीये किंवा जिथं मी जी सेवा केलेली नाहीये त्या गोष्टींचं श्रेय मी कधीच घेतलेलं नाहीये किंवा दुसऱ्याच्या अखत्यारीत जाऊन मी कुठल्या गोष्टी मिरवण्याचा किंवा करण्याचा प्रयत्न अजिबात केलेला नाही. दुसऱ्याच्या कार्यक्षेत्रांमध्ये मी जाऊन कधी प्रतिष्ठा मिरवलेली नाहीये. जे काम मी केलेलं आहे त्या कामाविषयी थोडासा अभिमान, तोही मर्यादित, देवाने जेवढी आम्हाला मुभा दिलेली आहे तेवढ्या मर्यादित स्वरूपाचा अभिमान आम्ही बाळगलेला आहे. आणि मग त्याच्या पुढे शेवटच्या वचनामध्ये तो म्हणतो की आम्ही कोणीही स्वतःची वाखाणणी करू नये. आम्ही स्वतःचं शहाणपण किंवा स्वतःची स्तुती आमच्या मुखाने कोणीच करू नये असं तो आम्हाला त्या ठिकाणी विनंती करताना पाहायला मिळालेलं आहे. प्रियांनो, आपण आज करिंथरास दुसरे पत्र याच्या 11व्या अध्यायाला सुरुवात करणार आहोत आणि 11व्या अध्यायाचं शीर्षक सुद्धा आम्हाला प्रेषित म्हणून त्याचा हक्क असंच वाचायला मिळतं प्रियांनो. आणि मागच्या अध्यायाचं शीर्षक जर आम्ही वाचलं तर त्याच्यामध्ये आम्हाला वाचायला मिळतं प्रेषित म्हणून आपला अधिकार आपल्याला देवापासून प्राप्त झालेला आहे असे पौल जोमाने आणि जोराने सांगतो. जे काही कार्य, जी काही सेवा, जो काही प्रेषितपणाचा अधिकार पौलाला प्राप्त झालेला आहे तो कोणी दिलेला आहे? तो देवाने दिलेला आहे. देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याने तो त्याला देव केलेला आहे आणि तो अधिकार तो गाजवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करत आहे किंवा लोकांना तो समजावून सांगत आहे. आणि मग त्याच्याच पुढच्या वचनांमध्ये आम्हाला या अध्यायाचं शीर्षक वाचायला मिळतं की प्रेषित म्हणून त्याचा जो हक्क आहे तो हक्क तो या ठिकाणी बजावत आहे प्रियांनो. हालेलुया. आणि मग आम्हाला वाचायला मिळतं किंवा मागच्या काही दिवसांमध्ये आम्ही अभ्यास केलेला आहे प्रियांनो की पौलाविषयी लोकांच्या मनामध्ये जी एक शंकेची त्या ठिकाणी शंकेचा दृष्टिकोन निर्माण झालेला आहे किंवा एक शंका जी उत्पन्न झालेली आहे. आणि मग त्या उलट पुढे जेव्हा आम्ही अभ्यास करू तेव्हा आम्हाला कळेल की काही ठराविक गटांनी किंवा काही वैयक्तिक लोकांनी प्रियांनो त्या ठिकाणी चुकीची शिकवण किंवा चुकीच्या गोष्टी मंडळीला शिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे किंवा चुकीचे तत्व किंवा सिद्धांत त्या ठिकाणी आणण्याचा, मंडळीमध्ये घुसवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्या सगळ्या गोष्टींचा निषेध पौल आम्हाला या ठिकाणी करताना पाहायला मिळतो. आणि विशेषतः हे करत असताना पौल मंडळीला सावध करू इच्छितो की मंडळीनं कशा संदर्भाने सावध असायला पाहिजे, मंडळीनं सावध का राहणं गरजेचं आहे या संदर्भाने देखील तो मंडळीला मार्गदर्शन करताना पाहायला मिळतो. पहिलं वचन आपल्यामध्ये कोणीतरी वाचा मोठ्याने. 11वा अध्याय पहिलं वचन. माझं थोडस माझा स्वतःचा मूढपणा तुम्ही सहन केला आणि तुम्ही करीतच आहात. आमेन. येस, या ठिकाणी काय म्हटलं प्रियानो पहा, माझा थोडासा मूळपणा तुम्ही सहन केला तर बरे आणि तो तुम्ही सहन करीतच आहात असं पौल त्यांच्याशी बोलत आहे. आता पौल स्वतःला या ठिकाणी मूढपणा किंवा मूड असं म्हणून घेत आहे प्रियांनो पहा. आणि तो म्हणतो की माझा मूर्खपणा जरा तुम्ही सहन केला तर तुमच्यासाठी बरं होईल, नाही का? स्वतःला आपल्यापैकी कोण म्हणून घेईल का असं की माझा मूर्खपणा जरा तुम्ही सहन करा? पौल या ठिकाणी प्रियांनो सांगत आहे, करिंथकरांनो, माझ्यामध्ये जो तुम्हाला मूढपणा, मूर्खपणा दिसत आहे तो तुम्ही सहन केलात तर बरं होईल, नाही का? थोडस तिरकसपणे पौल त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत किंवा आपण असं म्हणूया थोडस खोचक असं वचन प्रियांनो आम्हाला पाहायला मिळतंय, ज्या ठिकाणी पौलाला जे त्यांच्या संदर्भाने, पौला संदर्भाने त्यांची जी धारणा आहे ती कळलेली असताना पौल म्हणत आहे की ठीक आहे, तुम्ही मला मूर्ख समजताना तर तो मूर्खपणा तुम्ही थोडा वेळ सहन केला तर ते तुमच्यासाठी बरं आहे. तो मूर्खपणा कोणापासून आहे, कशासाठी आहे, तो मूर्खपणा किती आशीर्वादाचा आहे आपण पाहूयात प्रियांनो. परंतु करिंथेतल्या लोकांची जेव्हा ही धारणा झालेली आहे की हा पौल तर काही मूर्ख आहे, नाही का, हा पौल काही शहाणा नाहीये, पौल त्यांना म्हणत आहे
माझ्याविषयीची जी तुमची धारणा आहे ना ती तशीच ठेवलीत किंवा त्याविषयी तुम्ही थोडंसं मला सहन केलं तर ते तुमच्यासाठी बरं आहे, तुमच्या आशीर्वादाचं ते आहे, असं पौल त्यांना सांगण्याचा प्रयत्न करत आहे. आणि तो त्याही पुढे म्हणतो की जसं तुम्हाला वाटतं की तुम्ही मला बरेच दिवस सहन केलेलं आहे ते तुम्ही सहन करीत आलेला आहात, तुमच्या म्हणण्यानुसार तुम्ही मला बरेच दिवस सहन केलेला आहे, तुम्ही करत आलेला आहात, असं पौल थोडंसं खोचक त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत आहे. कारण इथल्या लोकांना असं वाटतं, मागे आम्ही पाहिलं की पौल येतो येतो म्हणतो परंतु पौल काही येत नाहीये. पौल अंगकाठीने एवढा एवढासा आहे परंतु पत्रामध्ये मात्र फार जोमाने आणि मोठे मोठे शब्द वापरून आमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असतो. वास्तविकता तो फार बारीकसा आहे, नाही का. त्याची पत्र जेवढी काही अशी आम्हाला भीती दाखवणारी वाटतात ना, वास्तवात तो समोर जेव्हा उभा राहील ना तेव्हा तो तसा नाहीये, एकदम बारीकसा असा आहे. आणि मग अशा संदर्भाने जेव्हा करिंथेतली लोक पौलाविषयी बोलत आहेत आणि या गोष्टी पौलाला जेव्हा समजलेल्या आहेत तेव्हा पौल त्यांना म्हणत आहे की माझा मूर्खपणा जो तुम्हाला वाटतो ना तो तुम्ही थोडासा सहन करा, ते तुम्हासाठी आशीर्वादाचं होईल, ते तुमच्यासाठी बरं आहे, ते तुमच्यासाठी चांगलं आहे, असं पौल त्यांना म्हणत आहे. आणि तुमच्या म्हणण्यानुसार ते तुम्ही सहन करीत आलेला आहात आणि मी देखील ते मान्य करतो, असं तो म्हणत आहे. आणि मग प्रियांनो, हा मूढपणा, हा मूर्खपणा हा नेमका आहे तरी काय? पौलाने मागच्याच पत्रांमध्ये आम्हाला सांगितलेलं आहे प्रियांनो की प्रेषितांना देवाने कशा संदर्भाने राखून ठेवलेलं आहे किंवा कसं गणलेलं आहे याविषयी त्याने करिंथेतल्या मंडळीला आदल्या पत्रामध्ये तो सगळा बोध केला. आपण ते वचन वाचूया. पहिले करिंथ्याचा 4था अध्याय, वचन 9 ते 13 कोणीतरी काढा. 4, 9 ते 13. एक एक वचन आपण वाचत जाऊयात हळूहळू. कारण मला वाटते देवाने आम्हा प्रेषितांना शेवटल्या जाग्यावरचे आणि मरणास नेमलेल्यासारखे करून पुढे ठेवले आहे. कारण आम्ही जगाला म्हणजे देवदूतांना व माणसांना जणू तमाशा असे झालो आहोत. आम्ही ख्रिस्तामुळे मूर्ख, तुम्ही ख्रिस्तामध्ये शहाणे, आम्ही अशक्त, तुम्ही सशक्त, तुम्ही प्रतिष्ठित, आम्ही अप्रतिष्ठित असे आहो. ह्या घटकेपर्यंत आम्ही भुकवले, ताणेले, उघडे वागडे आहोत. आम्ही ठोसे खात आहोत, आम्हास घरदार नाही. आम्ही आपल्या हाताने काम धंदा करून श्रम करतो. आमची निर्वसना होत असता आम्ही आशीर्वाद देतो. आमची छळवणूक होत असता आम्ही ती सहन करतो. आमची निंदा होत असता आम्ही मनधरणी करतो. आम्ही जगाचा गाळ, सर्वाची खरवड असे आजपर्यंत झालो आहोत. आमेन. आणि मग या पौलाला किंवा प्रेषितांना किंवा आजवर प्रियांनो देवाचे जे खरेखुरे सेवक जे झालेले आहेत ना त्या सगळ्यांना लागू होणारे हे वचन आहे प्रिया. आणि मग ही परिस्थिती एखाद्या सेवकाची किंवा प्रेषिताची जेव्हा लोकांसमोर येते तेव्हा तो निंदेचा विषय ठरतो. आणि मग पौल याच गोष्टीचा शिकार झालेला आहे. पौलाचं दुःख सहन, पौलाचं आजारपण, पौलाची सतत होणारी परवड, ह्या सगळ्या गोष्टी करिंथेतल्या लोकांसाठी एक निंदेचा विषय ठरलेला आहेत. आणि मग त्यांना जणू असं वाटायला लागलेलं आहे की पौल काय मूर्ख आहे, त्याला कळत नाहीये, त्याच्याकडे काही शहाण पण नाहीये, अशी त्यांची धारणा झालेली आहे. आणि मग या वचनामध्ये जर सांगितलेलं आहे की देवानेच आम्हाला असं करून ठेवलेलं आहे कारण आम्ही जगाला, देवदूतांना, माणसांना जणू तमाशा असे झालेलो आहोत. पौलाची देखील हीच परिस्थिती झालेली. तो इकडे फिरतो, तिकडे फिरतो, त्याला घर नाहीये, त्याच्याकडे काही पैसा अडका नाहीये, तो सतत आजारी असतो, त्याला सतत मारलं जातं, त्याची सतत उपासमार होते, त्याच्याकडे चांगले कपडे नाहीयेत, त्याला राहायचे ठिकाण, जागा नाहीये, नाही का. अनेक प्रकारे त्याच्यावरती प्रियांनो दोषारोप त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. पौल म्हणतो की देवाने आम्हाला ही नेमून दिलेली गोष्ट आहे, देवाच्या सेवेसाठी या सगळ्या गोष्टी आम्ही सोसत आहोत, देवाच्या पाचारणामध्ये आम्हाला या गोष्टींना तोंड द्यावं लागत आहे. आणि पौल याचा अभिमान बाळगतो प्रिया. परंतु लोकांच्या दृष्टीने ही गोष्ट मूर्खपणाची आणि त्यांच्यासाठी तमाशा झाली आहे असं पौल त्या ठिकाणी आम्हाला सांगतो. त्याच वचनामध्ये तो म्हणतो आम्ही ख्रिस्तामुळे मूर्ख समजले जातो. का? कारण तुमच्यासाठी ज्या शहाणपणाच्या गोष्टी त्या आम्ही तुच्छ लेखतो कारण त्या ख्रिस्तासाठी शहाणपणाच्या नाही आहेत, ख्रिस्ताच्या दृष्टिकोनातून शहाणपणाच्या नाही आहेत. त्या गोष्टी आम्ही वर्ज्य मानतो आणि त्या गोष्टी जेव्हा आम्ही वर्ज्य मानतो, आम्ही ते करत नाही, तेव्हा तुम्ही आम्हाला काय म्हणता? हे मूर्ख आहेत, हे अतिशहाणे झालेले आहेत, नाही का, हे या गोष्टी करत नाहीत. पौल म्हणतो की ख्रिस्तामुळे आम्ही मूर्ख,
ख्रिस्तामध्ये आम्ही अशक्त आणि तुम्ही सशक्त, ख्रिस्तामध्ये आम्ही अप्रतिष्ठित असे झालेलो आहोत. मला तुम्हाला एक गोष्ट सांगू द्या, देवाची सेवा खऱ्या भावाने जे करणारे लोक आहेत, सेवक आहेत प्रियांनो, किंवा खऱ्या अर्थाने ज्यांना देवाचं पाचारण झालेलं आहे, बऱ्याचदा अशा प्रकारची परवड, अशा प्रकारची निंदा, अशा प्रकारचा तमाशा त्या लोकांच्या वाट्याला येतो प्रिय. कारण ते जगाच्या दृष्टिकोनातून जे योग्य त्याची निवड करत नाहीत. ते काय निवड करतात? कशाची निवड करतात? कशाची निवड करतात? देवाच्या दृष्टीने जे योग्य त्याची निवड करतात. हालेलुया. जगाला जे योग्य वाटतं तेच करत नाहीत. ते जे देवाला योग्य वाटतं ते करतात प्रिय. आणि मग जेव्हा देवाला योग्य वाटणाऱ्या गोष्टी एखादा व्यक्ती करतो, तेव्हा माणसांसाठी जगाच्या दृष्टिकोनातून ती व्यक्ती मूर्ख आणि मूढ अशी ठरवली जाते प्रियांनो. आजही त्या परिस्थितीमध्ये फारसा काही बदल झालेला नाहीये, किंबहुना ती परिस्थिती अधिक बिघडलेली आहे असं आपण म्हणायला हरकत नाहीये प्रियांनो. कारण लोकांचं जास्तीत जास्त लक्ष जगिक प्रतिष्ठा, जगिक मान मरादब, जगिक यश याकडे लागलेलं आहे. आणि पौल या लोकांना म्हणत आहे की ठीक आहे, तुम्ही मला मूर्ख समजताना, तुम्ही अधिक सहन करा, अजून थोडं सहन करा, त्यात तुमचा फायदा आहे आणि तुम्ही करतच आहात असं मला वाटत आहे. हालेलुया. पुढच्या वचनाकडे आपण जाऊयात. पुढचं वचन वाचा, दुसरं वचन. तुम्हाविषयीची माझी आस्था ईश्वर प्रेरित असता आहे. मी एक पती बरोबर तुमचे वाग्दान केले आहे, अशा हेतूने की तुम्हाला शुद्ध कुमारी असे ख्रिस्ताला सादर करावे. आमीन. येस. दुसऱ्या वचनामध्ये पौल म्हणत आहे, पहा प्रियांनो, कारण तुम्हाविषयीची माझी आस्था ईश्वर प्रेरित आस्था आहे. तुमच्याविषयी जो माझा कळवळा आहे, तुमच्याविषयी जे माझं प्रेम आहे, तुमच्याविषयी जे माझे भाव आहेत, ते ईश्वर प्रेरित आहे असं पौल त्यांना सांगण्याचा आणि पटवून देण्याचा प्रयत्न करत आहे. खोटी आस्था असते का हो प्रियांनो? खोटी आस्था असते का? माझा प्रश्न आहे. नाही. खोटी आस्था असते? नाही, एक उत्तर मिळालं. अजून? नाही. नाही. कोणी सांगू इच्छित अजून? खोटी आस्था दाखवता येते का? हो. असा प्रश्न विचारूया. येते दाखवता येते. दाखवता येते. त्याला आम्ही आमच्या बोलीभाषेत काय म्हणतो? दिखाऊपणा. दिखाऊपणा, ढोंग, खोटं प्रेम, नाही का, खोटा कळवळा असं म्हणतो, नाही का? बऱ्याचदा ती दाखवली जाते प्रियानो, ती दाखवता येते. आमच्या मनात ते भाव खरे नसतात, परंतु ती व्यक्ती समोर असल्यावर आम्ही बऱ्याचदा त्या व्यक्तीला दाखवतो की मला तुझ्याविषयी फार काळजी आहे, मला तुझ्याविषयी फार कळवळा वाटतो. आणि ती व्यक्ती जेव्हा निघून जाते तेव्हा तातडीने आमचे शब्द, आमचा भाव, आमच्या भावना पलटून प्रियांनो वेगळ्या होऊन जातात. आम्ही तातडीने त्या व्यक्तीविषयी लागलीच वाईट असं बोलायला लागतो. आस्था खोटी दाखवली जाऊ शकते आणि जगात सगळीकडे ही खोटी आस्था दाखवली जात आहे. पौल त्यांना हे सांगत आहे की मी जे तुमच्यावर प्रेम व्यक्त करत आहे, मी जो तुमच्या बाबतीत कळवळा व्यक्त करत आहे, तो ईश्वर प्रेरित आहे. ईश्वर प्रेरित आहे म्हणजे काय? कोण सांगेल मला? काय कळतं पौल जेव्हा हे वचन सांगत आहे की माझी आस्था ही ईश्वर प्रेरित आहे? देवाकडून आलेली प्रीती, कळवळा. हालेलुया. देवाकडून मला ती प्राप्त झालेली आहे. हालेलुया. मी म्हणून करतोय असं नाहीये, तर देवाने ती मला शिकवलेली आहे, देवाने ती मला दिलेली आहे. ती ईश्वरापासून तो कळवळा माझ्या मनात उत्पन्न झालेला आहे आणि म्हणून मी तुमच्यावरती ती आस्था दाखवतो, तुमच्यावरती तसं प्रेम करतो असं तो त्यांना सांगण्याचा प्रयत्न करत आहे. जसं देवाने तुमच्यावर प्रेम केलं, ईश्वर प्रेरित म्हणजे जसं देवाची प्रेरणा असते तीच प्रेरणा मला प्राप्त झालेली आहे आणि त्या प्रेरणेने मी तुमच्यावरती प्रेम करतो. देवाने आमच्यावर कसं प्रेम केलं?
देवाने स्वतःचा कसं प्रेम केलं? पुत्र दिला. देवाने एकुलता एक पुत्र दिला. हालेलुया. जे पाप वधस्तंभावर करत नव्हते त्यांच्यासाठी, नाही का? अगापे प्रेम. येस, हालेलुया. आम्ही पापी असताना प्रियानो त्याने आमच्यावरती प्रेम केलं. त्याने आपला एकुलता एक पुत्र देव केला. त्याने काही राखून ठेवलं नाही. त्याने सर्वस्व आमच्यासाठी देव केलेलं आहे. आणि पौल त्या ठिकाणी त्या लोकांना म्हणतो की त्याच प्रेरणेनं मी तुमच्यावरती प्रेम करतो. देव प्रेम कसं करतो? देव सतत प्रियांनो रागावून राहतो का? क्रोध धरतो का? नाही. देव मंद क्रोध आहे, नाही का? ते विसरून जातो. तो पुन्हा आम्हाला जवळ घेतो प्रियांनो. तो म्हणतो की चल ठीक आहे सतीश, संदेश तू चुकलास, हरकत नाही. तुला त्याची टोचणी लागली आहे ना, चल ये परत, मी तुला पुन्हा जवळ घेतो, नाही का? तो मंद क्रोध आहे. तो सतत चिडून बसत नाही प्रियांनो. हालेलुया. तो कृपाळू आहे, दयामय आहे, दया संपन्न आहे. स्तोत्र 86:15 मध्ये वचन सांगितलेलं आहे. पहा प्रियांनो, तो मंद क्रोध आहे, तो दयामय आहे, तो कृपाळू आहे, तो दया संपन्न असा परमेश्वर आहे. तो सतत आपले पाप, आपले दोष आठवत बसत नाही, आम्हाला क्षमा करतो आणि आम्हाला पुन्हा जवळ घेतो. पौल म्हणतो की त्याच प्रेरणेने मी तुमच्यावरती प्रेम करतो. चला तुम्ही चुकलात, तुम्ही बोललात म्हणून मी तुमच्यावर काही चिडून बसणार नाहीये, मी रागावून राहणार नाहीये. त्या ईश्वरा ज्याने माझ्यावरती तशी प्रीती केलेली आहे ना, तशी मी तुमच्यावरती प्रीती करतो. त्या प्रेरणेनं मी तुमच्यावरती प्रीती करतो असं म्हटलेलं आहे. यशाचा 54वा अध्याय वचन 4 ते 8 कोणीतरी काढा. यशा 54 4 ते 8. भिऊ नको, तू लज्जित होणार नाहीस. घाबरू नको, तू फजित होणार नाहीस. तुझ्या तारुण्यातील अप्रतिष्ठेचा तुला विसर पडेल. तुला आपल्या वैधव्याच्या पट्ट्याचे स्मरण यापुढे होणार नाही. कारण तुझा निर्माणकर्ता तुझा पती आहे. सेनाधीश परमेश्वर हे त्याचे नाम. इस्रायलाचा पवित्र प्रभू तुझा उद्धारकर्ता आहे. त्याला सर्व पृथ्वीचा देव म्हणतात. सोडलेल्या व दुःखित मनाच्या स्त्रीप्रमाणे तुला परमेश्वर बोलावीत आहे. तरुणपणी टाकलेल्या स्त्रीप्रमाणे आहे असे तुझा देव म्हणतो. केवळ क्षणभर मी तुला सोडले तरी मोठ्या करुणेने मी तुला जवळ करीन. रागाच्या आवेशात मी आपले तोंड तुझपासून क्षणभर लपविले, पण मी तुझवर दया करीन. तुझवर मी सर्व काळ प्रसन्न राहीन असे तुझा उद्धारकर्ता परमेश्वर म्हणतो. हालेलुया. इस्रायलावरती परमेश्वराची शाश्वत प्रीती असं त्या अध्यायाचं शीर्षक आहे प्रिय. शाश्वत, सदैव टिकणारी जी प्रीती आहे असं त्या शीर्षकाचं नाव आहे प्रियांनो. आणि या वचनांमध्ये परमेश्वर इस्रायलाला म्हणतो की मी क्षणभर तुला सोडलं होतं, काही काळ मी तुला नजरेआड केलं होतं, काही काळ मी तुला शासन केलं, तुझ्यावरती चिडलो होतो, परंतु आता मी तो राग, तो क्रोध सदैव ठेवणार नाहीये, तर मी आता तुला पुन्हा मोठ्या करुणेने जवळ घेईन. अशी परमेश्वराची प्रीती आहे प्रियांनो. असा परमेश्वराचा कळवळा आणि आस्था आहे प्रियांनो. परमेश्वर ज्यांच्यावरती प्रेम करतो त्यांच्यावरती सतत तो क्रोध करत नाही, तो मंद क्रोध आहे. तो त्यांना पुन्हा आस्थेने जवळ घेतो, करुणेने त्यांच्यावरती प्रेम करतो. पौल देव इस्रायला जसं समजावून सांगत आहे आणि मग पौल त्याच पद्धतीने म्हणतो की अगदी असंच मी तुमच्यावर प्रेम करतो. तुम्ही लांब गेलात, मी थोडा तुमच्यावर चिडलो, मी तुम्हाला कडक शब्दात सुनावलं, मी तुमचा त्रागा केला, परंतु मी कायम तुम्हाला टाकून देईन असं वाटतंय का? मी टाकून देणार नाही, मी पुन्हा तुम्हाला माझ्या जवळ घेईन असं पौल त्यांना सांगण्याचा प्रयत्न करत. ईश्वर प्रेरित त्याची ती आस्था आहे असं तो त्यांना सांगत आहे. आणि मग त्याच वचनामध्ये तो आम्हाला पुढे सांगतो की शुद्ध कुमारी सारखं मी तुम्हाला एका पतीबरोबर वाग्दान केलेलं आहे असं तो त्यांना सांगत आहे प्रियांनो. आता हे वाग्दान काय आहे? त्याने ही मंडळी किंवा ही तरुण कुमारी कोणाबरोबर त्याचं वाग्दान करून दिलेलं आहे, तो पती कोण आहे, त्याविषयी आपण उद्याच्या आपल्या सेशनमध्ये विस्तृतपणे शिकूयात. आज आपण इकडेच थांबूयात. उद्या ज्या सदस्यांची नावं शास्त्रभाग तोंडपाठ करून म्हणून दाखवणे यासाठी दिलेली आहेत प्रियांनो, त्यांनी उद्या तयार राहूयात आणि उद्या त्या सदस्यांची नावे आल्यानंतर त्यांनी तो म्हणून दाखवूयात. आणि त्याचबरोबरीनं उरलेली जी वचनं आहे त्याचा अभ्यास देखील आपण पुढच्या शास्त्र अभ्यासामध्ये करूयात. पुढील वेळ मी आपले बंधू संदेश यांच्याकडे देतो.
हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त नावाला करू. आणि खरोखर आज फार सुंदर वाटलं, कारण देवाचं वचन अध्याय तोंडपाठ फार सुंदर. मला वाटतं सर्व स्त्रियाच होत्या नाही का आज. मनीषा सिस्टर, त्यानंतर सुनीता ताई, मग शारदा मावशी, आणि मग लहान लेकरू बाळ आत्मिका, आणि सर्वांनी फार सुंदर देवाचं वचन तोंडपाठ म्हणून दाखवलेलं आहे. देवाच्या नावाला करू. मी सर्वांना विनंती करतो प्रियानो, घाबरू नका, संधी घ्या, अगदी लहान लेकरांपासून. कारण देवाचं वचन सांगतं की परमेश्वरा, बोबड्या ओठांकरवी तू तुझं गौरव कर वाखाणून घेतलेलं, कारण तुला हे योग्य वाटलं. परमेश्वराला हे आवडतं प्रिय. आपण मोशेप्रमाणेच आहोत. आपली सुद्धा जीभ जड आहे, आपल्याला सुद्धा बोलता येत नाही, परंतु सर्व काही तोंड घडवणारा परमेश्वर आहे, जीभ घडवणारा परमेश्वर आहे, बुद्धी देणारा सुद्धा परमेश्वर आहे. परमेश्वराचे भय ज्ञानाचा. सर्वांनी संधी घेऊया, प्रार्थनापूर्वक संधी घेऊया. अजूनही ज्यांनी नावं दिली नाही जरूर नावं द्या, कारण एक दिवस नेमिलेला आहे. हालेलुया. मला असं वाटतं त्या दिवशी आपण साखळी तोंडपाठ अध्याय म्हणून दाखवलं. मी काही नावं, ही गोष्ट आत्ता सांगतो कारण 2 आठवडे झालेले, काही नावं लिहून घेतलेली ज्यांचं मला माहितीये की वचन फार सराईत तोंडपाठ झालेलं आहे. तर माझी इच्छा आहे की आपण सगळ्यांनीच अशी संधी घेऊया. ज्यांना असं वाटलं गेल्या 2 आठवड्यामध्ये वचन व्यवस्थित बोलता आलं नाही, त्यांनी पुन्हा घ्या संधी. कारण माझं स्वतःच झालं. मला माझ्याकडे यशिया 58 होता आणि शेवटली 4 वचनं माझी सुद्धा राहिलेली आहे. तर मी सुद्धा येणाऱ्या दिवसामध्ये ती संधी घेणार आहे, आणि आपण सगळेजण देवाच्या कृपेत, देवाच्या वचनात वाढूया. मी पुन्हा एकदा प्रार्थनापूर्वक विनंती करतो, तुमच्या कुटुंबातील जे घाबरणारे आहेत ना, ज्यांनी संधी घेतली नाही, त्यांना तुम्ही सांगा, संधी घ्या. त्यांना आपण छोटे छोटे अध्याय देऊ. स्तोत्र संहितेमध्ये 2-2, 3-3 वचनाचे फार अध्याय आहेत, अनेक अध्याय. तिथून सुरुवात करा. कारण परमेश्वर म्हणतो की जरुब्बाबेला तू घाबरू नको, तू तुझा जी सुरुवात आहे ती अत्यंत अल्प असली तरी त्याला तू तुच्छ मानू नको, कारण तुझा शेवट परमेश्वर फार मोठा करणार आहे. हालेलुया. म्हणून प्रियानो, आपण कोणी आपला जो प्रारंभ आहे त्याला तुच्छ मानू नये की हा आम्ही छोटे अध्याय म्हणतोय, आम्ही एवढीच वचनं म्हणतोय, आम्हाला पाठच होत नाहीये. पण ख्रिस्तामध्ये आपला शेवट परिपूर्ण आहे, मोठा आहे. हालेलुया. आणि म्हणून मी पुन्हा एकदा विनंती करतो, संधी घ्या. आपल्या घरातल्या सर्वांना विनंती करा, धाडस करा, बोला, माईक अनम्यूट करून नावं द्या, आणि येणाऱ्या दिवसामध्ये परमेश्वर फार मोठा आशीर्वाद आपणा सर्वांना देईल. इथून पुढची वेळ आपले संचालक हिरे साहेब यांच्या. धन्यवाद सर. सतीश सरांचे धन्यवाद. चांगल्या प्रकारे त्यांनी मार्गदर्शन केलं, आणि आजच्या जे वचनावरती, तोंडीपाठ वचनावरती जे बोलले, देवाच्या वचनावर, त्यांना देखील देव आशीर्वादित करो. इथून पुढची वेळ आपण प्रभूंनी शिकवलेली प्रार्थना आणि या रात्री गीत गाऊया. सर्वांनी मोबाईल अनम्यूट करू. हे आमच्या स्वर्गातील पिते, तुझे नाम पवित्र मानले जाते, तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराधांची क्षमा केली आहे तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हास परीक्षेत नकोस तर आम्हास वाईटापासून राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच. या रात्री ईश्वरा तू माझा सांभाळ, आयुष्य राखीता करा Hallelujah. Praise the Lord. Good night. Hallelujah. Praise the Lord. Praise the Lord. Praise the Lord. Jai Masih. Bye Atmika. Congratulations. आत्मिका